व्हिडिओ ऑन करा. स्टार्ट करू आपण आता. ओके. तर आज आपण डायरेक्ट टॉपिकला सुरू करत आहोत, कारण की आजचं सेशन प्रॅक्टिकल असणार आहे. त्यासाठी थोडासा वेळ लागेल. ओके. तर आजचा टॉपिक आहे ऑरा. ऑरा म्हणजे काय? ऑरा क्लेन्झिंग कशी करायची असते, त्यानंतर ऑरा स्कॅनिंग कशी करायची आपल्या नेकेड डोळ्यांनी, म्हणजे आपल्या डायरेक्ट आपल्या आईजने आपण सगळ्यांचा, प्रत्येक व्यक्तीचा किंवा वस्तूचा ऑरा कसा बघू शकतो आणि कसा स्कॅन करू शकतो विदाउट एनी गॅजेट्स किंवा काही साधनं न यूज करता. ओके. सो आर यू रेडी फॉर दी प्रॅक्टिकल्स नाव? आणि ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल केल्याशिवाय तर काही कळणार नाहीये, नाही काही दिसणार आहे, हे एवढं नक्की. नाहीतर हातावर हात धरून बसल आणि बोलायला आम्हाला काही समजतच नाहीये. प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलमध्ये थेअरी नाही होतू शकत आहे मी. ओके. त्यामुळे करावं लागणार आहे. आणि मला 2 व्हॉलेंटियर्स लागतील. असे व्हॉलेंटियर्स त्यांच्या सोबत घरी कोणतरी व्यक्ती आहे उपस्थित आता, म्हणजेच तुम्हाला स्कॅन करता येईल ऑरा. ऑरा स्कॅन कसा करायचा यासाठी समोर आपल्या कोणतरी व्यक्ती लागणार आहे. तर असे व्हॉलेंटियर्स कोण असतील, स्वतः तोपर्यंत पुढचे 5-10 मिनिटं तयारी करून ठेवा की आपण तयार आहोत म्हणून. आता नाही सांगितलं मला तरी चालेल. ओके. ठीक आहे. तर सर्वात आधी ऑरा म्हणजे काय? ऑरा हा शब्द सगळ्यांनी ऐकलाय, नो डाऊट अबाउट इट. बरोबर. आपण बोलतो ह्याचा ऑरा खूप स्ट्रॉंग आहे, या व्यक्तीचा ऑरा खूप स्ट्रॉंग मला फील झाला. मग ऑरा म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? व्हॉट डू यू थिंक? आपल्या आजूबाजूला असणारं वलय. ओके. व्हेरी गुड. अजून अजून कोणाला माहितीये व्हॉट इज ऑरा? माईक ऑन करा आता सगळ्यांनी. नको तेव्हा ऑन कराल, पाहिजे तेव्हा ऑन नाही करणार. येस. एनर्जी. एनर्जी. येस. अजून अजून 1-2 उत्तरं पाहिजेत. येस. आपल्यामध्ये असेल ती शक्ती. ओके. चालेल. उत्तरं सगळ्यांनी बरोबर दिलीत. बरोबर आहेत, नो डाऊट अबाउट इट. पण एक्झॅक्टली ते काय आहे? एनर्जी आहे तर कोणती एनर्जी आहे? वलय आहे तर ते वलय एक्झॅक्टली कोणतं आहे? किंवा आपल्यामध्ये आहे तर ते एक्झॅक्टली काय आहे? जर ऑराची डेफिनेशन बघायला गेली किंवा ऑरा एक्झॅक्टली काय आहे, तर ते म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आपण लहान असताना शाळेमध्ये बघितले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते, बरोबर. इलेक्ट्रॉन्स आणि मॅग्नेटिझमची जी एनर्जी तयार होईल, जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते, जी प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला त्याचं एक वलय असतं. मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन काय आहे? आभामंडळ. जे आपण प्रत्येक देवतेच्या पाठीमागे बघत असतो, जी वलय ड्रॉ केलेली असतात व्हाईट रंगाची, वेगवेगळ्या रंगाची. सो तो सुद्धा काय आहे? ऑरा आहे. ऑरा एकच असतो का? एकच वलय असतं का? नाही, त्याचे लेयर्स असतात. आपण फोटोज मध्ये पण बघतो ना, देवाच्या पाठीमागे एकच व्हाईट रंग असतो का? नाही, त्याचे पण लेयर्स असतात, वेगवेगळे रंग छटा असतात, बरोबर. तर हे ऑराचे सुद्धा काय असतात? लेयर्स असतात. ते लेयर्स काय आहे नंतर आपण बघू. पण आधी फक्त काय लक्षात ठेवायचं? ऑरा म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अराउंड अस. एक वलय विच इज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी? इलेक्ट्रोमॅग्नेटिक असते. आपल्यामध्ये आहे का? हो, आपलीच एनर्जी आहे ती. पुढचा प्रश्न असा यायला पाहिजे की हा जो वलय आहे किंवा ऑरा आहे फक्त सजीवाला असतो का? तर नाही, हा सजीव आणि निर्जीव दोघांनाही ऑरा असतो. एखादा टेबल घेतला घरातला, खुर्ची घेतली किंवा एखादा हातातला पेन जरी असेल तुमच्या, त्याला ऑरा आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपण बोलते, म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स हे सगळं निर्जीवामध्ये पण आहे. नाही, अणू आहे, रेणू आहे, त्याच्या आतमध्ये सगळे इलेक्ट्रॉन, मॅग्नेटॉन, प्रोटॉन वगैरे वगैरे सगळं, न्यूट्रॉन्स हे सगळं आहेत. म्हणजे प्रत्येकामध्ये हा ऑरा असणारच आहे. पण ही एनर्जी कशी आहे? एकदम सटल लेवलची आहे, आपल्याला तो जाणवत नाही. एकदम सटल एनर्जी आहे. आता समजा तुमच्या समोर जो टेबल असेल, टेबलवरती हात ठेवला तर काय एनर्जी जाणवते? आता नाही, ते एकदम सटल एनर्जी आहे, पण ती प्रत्येकामध्ये असतेच. म्हणून आपल्याला एखादी समजा एखाद्या संतांच्या सानिध्यामध्ये किंवा महापुरुषाच्या सानिध्यामध्ये आल्यावरती आपल्याला बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं, शांतता वाटते का? त्या व्यक्तीचा ऑरा तसा स्ट्रॉंग असतो. हे जर निगेटिव्ह व्यक्तीच्या आजूबाजूला आपण गेल्यावरती आपल्याला सुद्धा निगेटिव्हिटी फील्ड होते. आपण बोलतो ना, ह्याचे वाईब्स काही चांगले वाटत नाही. ते वाईब म्हणजे काय आहे? ऑरामध्ये एनर्जी आहे, एनर्जी आहे म्हणजे व्हायब्रेशन आहे,
मग एखाद्याचे व्हायब्रेशन्स हाय असतील किंवा एखाद्याचे व्हायब्रेशन्स लोएस्ट असतील. मग ज्यांचे लो आहेत किंवा लोएस्ट व्हायब्रेशनची लोक असतात तिथे आपल्याला वाटतं की ह्याची वाईब्स चांगली येत नाही आहे, ह्याच्याशी काय माझं पटत नाही, किंवा हा व्यक्ती माझ्या संपर्कात आल्यावरती मला कसं तरी होतं. असं होतं ना की हा एखादा व्यक्ती आपल्याला पटतच नाही, समजतच नाही, म्हणजेच त्याचा ऑरा आपल्या ऑराला मॅच करत असतो. समजते ऑरा कसा काम करतो. त्यानंतर आपण जेव्हा बोलतो बघा की आजूबाजूचे जे 5 व्यक्ती असतील ना आपल्या सोबत असलेले, नेहमी जे कॉन्स्टंट आपल्या सोबत असतात, आपल्या थोड्या वेळाने, थोड्या काही दिवसांनी किंवा वर्षांनी आपलं व्यक्तिमत्व सुद्धा त्या लोकांसारखं बनायला लागतं. होतं ना असं. आपले आई वडील असतील, आपले टीचर्स असतील, आपले मित्र असतील, कोणी असेल, कलिग असेल. मग असं का होतं? कारण काय होतं, आपले कॉर्ड्स कनेक्टेड असतात त्यांच्याशी. आपल्या ऑरामध्ये असलेले ब्लॉकेजेस त्यांच्यामध्ये जातात, त्यांच्यामध्ये असलेले ब्लॉकेजेस आपल्याशी कनेक्ट होत असतात. आणि व्यक्तिमत्व पण हळूहळू त्याच पद्धतीने बनवलं जातं. आणि जसं व्यक्तिमत्व बनेल तशीच आपली स्टेट ऑफ लाईफ असणारच आहे. ऑरा कोणत्या कोणत्या गोष्टीवरती अफेक्ट करतोय? खूप साऱ्या गोष्टी. मग ते आपले व्यक्तिमत्व असेल, आपली आताची प्रेझेंट स्टेट असेल, आपलं हेल्थ असेल, आपली मेंटॅलिटी असेल, आपले थॉट्स असतील, आपलं काही असो, इट डिपेंड्स ऑन आवर ऑरा. आता आपण जे मगाशी बघितलं ऑराचे लेयर्स आहेत, बरोबर? आता हे ऑराचे लेयर्स किती असतात? जसं आपल्याकडे 7 चक्र आहेत. मेन चक्र किती आहेत? प्रामुख्याने जे चक्र आपण स्टडी करणार आहोत ते 7 चक्र, जे सगळ्यांना माहिती आहे. तर हे जे 7 चक्र आहेत त्या प्रत्येक ऑराच्या लेयर्सला कनेक्टेड असतात. 7 चक्र, 7 लेयर्स. समजतात? आणि काय असतं हे बघा, समजा एखादा व्यक्ती सतत गॉसिप करणाऱ्या लोकांच्या माध्यमामध्ये त्याच्या संपर्कामध्ये राहत असेल, तर त्याला सुद्धा एकही दिवस असा जाणार नाही की गॉसिप केलाय. त्याला करमणारच नाही गॉसिप केल्याशिवाय. हेच जर तो व्यक्ती चांगल्या सभ्य लोकांच्या ह्याच्यामध्ये सानिध्यात असेल तर त्याचा वैचारिक लेवल किती चांगली असेल, हो की नाही? याचा अर्थ काय? त्यांचा ऑरा मला अफेक्ट करतोय, माझा ऑरा त्यांना अफेक्ट करतोय. काय वन वे ट्रॅफिक नाहीये ही दोन्हीकडे जाते. माझ्यामुळे त्यांच्या जीवनात पण काहीतरी इफेक्ट होते, त्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये पण काही ना काहीतरी परिणाम होत असतो. ओके, साधं उदाहरण घ्या. जेव्हा आपण एखाद्या लग्नाला जाऊन आलो तर डोकं का धरून बसतो आपण आल्यावरती? कसं तरी वाटतंय, डोकं दुखतंय, उगाच चिडचिड होते, का होते ते कळत नाही. नाव कोणाला ठेवतो? लग्नातल्या जीवनाला. आज ही नाही आली, ती नाही आली, असं आणि तसं. पण ऍक्च्युअली काय होतंय, तिकडे एकमेकांसोबत काय करून आलो आपण? छान गप्पा मारल्यात का? नाही. नको नको ते विचार घेऊन आलो, नको नको ते विचार देऊन आलो, नको नको ते कुजबूज करून आलो, ऐकून आलो, केली नाही तरी ऐकून आलो. म्हणजे एक साथ हजारो लोकांच्या संपर्कात आलो, त्यांच्या ऑराच्या संपर्कात आलो आणि हे विचार एकमेकांना डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली देऊन आलो आणि घेऊन आलो. कळलं? ती व्यक्ती तिकडे जाऊन डोक्याला हात लावून बसली, ही व्यक्ती इथे येऊन डोक्याला हात लावून बसली. पण समजत नाही काय होतंय. समजतंय? एका किती 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 तास राहिलो, समजा 2-3 तास का राहिलो असो, तर एवढा इफेक्ट झाला. तर यू कॅन इमॅजिन की ह्या जो ऑरा अफेक्ट कसा का होतो? कारण कोणतीही गोष्ट निगेटिव्हिटी जेव्हा एंटर होते ना, ती डायरेक्ट आपल्या शरीरावरती येत नसते किंवा डायरेक्ट आपल्या मेंटल स्टेटवरती येत नाही. शरीराशी संपर्क होत नाही. आधी संपर्क कोणाशी होणार? ऑरा लेवलवरती. प्रोटेक्टिव्ह लेअर आहे तो. डायरेक्ट एंटर होईल का? नाही. विचार करा, ती एनर्जी एवढी स्ट्रॉंग आहे की तुमचा पूर्ण ऑराचे 7 लेअर पार करून तुमच्यापर्यंत येते. समजते? म्हणून कोणताही निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह गोष्ट आधी त्याचा एंट्री पॉइंट कुठे असतो? ऑरा. बरोबर? आणि हेच जो ऑरामध्ये काय होतं, एकसाथ लगेच येत नसते. काही इतक्या निगेटिव्ह असतात की लगेच तुम्हाला अफेक्ट होणार, तुम्हाला दिसणारच. काही निगेटिव्हिटीज किंवा एखादा सटल विचार इतका सूक्ष्म असतो की ते ऑराच्या प्रत्येक लेअरमध्ये हळूहळू साचला जातो. आणि मग त्याचा परिणाम कालांतराने शरीरावरती दिसतो आणि मग तो मोठा असतो. मग ते सिम्पटम्स दिसतात शरीरावर. डायरेक्ट शरीरावर दिसतात का? नाही. ते त्याचं कनेक्शन कुठे? चक्रांवरती आहे. चक्राचं कनेक्शन अदर एनर्जी सेंटर्स वरती आहे. तिथून ते नाड्यांवरती जाणार, नाड्यांवरती तुमच्या सेल्समध्ये जाणार, सेल्समध्ये गेल्यावरती पूर्ण बॉडीच्या सिस्टीम्स वरती येणार, ऑर्गन सिस्टीम वरती येणार आणि मग सिम्पटम्स दिसणार. किती वर्ष गेले हे सगळं व्हायला? आणि मग सगळे डिसऑर्डर्स लगेच जन्मल्या सगळे डिसऑर्डर्स येतात का? नाही. वयाच्या 30व्या, 40व्या, 50व्या वर्षी उत्पन्न होणार. पण सुरू केव्हा झालेलं? ऑरा लेवलवरती. हेच जर
ऑलरेडी साचलेली निगेटिव्हिटी किंवा पुढे जेव्हा उत्पन्न होणारी एंटर करू पाहत असणारी निगेटिव्हिटी केवळ ऑरा क्लिन्झिंगने आपण दूर केली तर 30 ते 40% प्रॉब्लेम्स आपण तिकडे सॉल्व्ह करून टाकतो. व्हाय नॉट? 30 ते 40% इश्यूज पुढे येणारे आणि ऑलरेडी साचलेले हे जर फक्त 5 मिनिटाच्या ऑरा क्लेन्झिंगच्या प्रॅक्टिसने काढून टाकले तर का नकोय आपल्याला ती गोष्ट? हे रेकीमध्ये शिकवलं जातं. रेकीच्या डेली प्रॅक्टिसमध्ये ऑरा क्लेन्झिंग हे मस्ट आहे. त्यानंतर ओके, इथपर्यंत कळलं की ऑरा का बघायचा असतो किंवा बघायच्या पेक्षा बघणं ही मोठी गोष्ट नाही. बघणं हा आपला उद्देश नाहीच आहे. हे तर कोणत्या पण गॅजेटने सुद्धा बघू शकतो. तो काही प्रॉब्लेम नाही. बघणं हा इश्यू नाही किंवा बघणं हा उद्देशच नाही. उद्देश हा आहे की हा ऑराचा परिणाम कसा होतोय आणि तो आपण कसा रिमूव्ह करू शकतो किंवा ऑरा आपण स्ट्रॉंग कसा करू शकतो हा मुद्दा आहे. बघणं काय मोठं त्याच्यामध्ये काय मॅजिक घडवायची नाही आपल्याला. आपला उद्देश काय पाहिजे की ऑराचा उपयोग मी कसा चांगल्या पद्धतीने करून घेईन. ओके, म्हणून हा सेशन इथे ठेवलेला आहे की ऑरा आपल्याला कसं काय मदत करू शकतो किंवा एखादी गोष्ट आपल्यापासून दूर करू शकतो. इथपर्यंत समजतं सगळ्यांना? ओके, चालेल. आता इव्हन ऑरा काय फक्त वस्तूंना असतो का? एखाद्या वास्तूला सुद्धा ऑरा असतो. आपल्या घराला सुद्धा ऑरा आहे. एखाद्या ठिकाणी गेल्यावरती कधी कधी आपल्याला वाटतं ना, मला खूप घुसमटल्यासारखं वाटतंय, अनइझी फील होतंय, इथून निघा आधी, इथून जाऊया आधी. म्हणजे काय? तिकडची वाईब कशी आहे? निगेटिव्ह आहे. तिकडचा ऑरा निगेटिव्हिटीने भरलेला असतो. समजतं? मग तसंच रेकीच्या माध्यमातून फक्त व्यक्तीचाच नाही तर एखाद्या वास्तूचा सुद्धा आपण एनर्जी स्विच करू शकतो. किंवा निगेटिव्हिटी रिमूव्ह पण करता येते किंवा लगेच ती स्विच सुद्धा करता येते. त्यासाठी ऑब्व्हियसली रेकीचे मग तेव्हा सिम्बॉल्स आणि याची गरज लागत असते. आता आपण बघूया ऑरा दिसतोय का? एक फक्त ट्राय करूया. त्यासाठी काय करा, तुमच्या समोर जी वही ठेवलेली असेल त्याच्यावरती एक पेज घ्या, जो ब्लँक पेज आहे तो पेज घ्या आणि त्याच्या सेंटरला पेनाने एक मीडियम साईजचा बिंदू ड्रॉ करा, एक डॉट ड्रॉ करा तिथे. केला? आता त्याला वरतून 90 डिग्रीने बघा. त्याच्या बाजूला एकटक त्याकडे बघत राहा. म्हणजे लहानपणी कसं करायचं दोस्त, डोळे मिसकवले तरी चालतील, एकदम डोळ्यातून पाणी येईपर्यंत बघायचं नाहीये. त्याला बघत राहा, जरा फोकस करा त्याच्यावरती. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला व्हाईट कलरचं वर्तुळ दिसेल, जे थोडंसं हालत सुद्धा असेल. स्पेक्स काढायचा असेल तर चष्मा काढून ठेवू शकतो. दिसतोय? दिसला? व्हेरी गुड. आता काय करा, हातात पेन, आता पेज पलटी करा आणि तो तुमच्या हातातला जो पेन आहे तो खाली ठेवा, आडवा. म्हणजे असं उभं नाही ठेवायचा, असा आडवा ठेवा पेजवरती आणि ह्याच्या आजूबाजूचा ऑरा बघण्याचा प्रयत्न करा त्या पेनचा. दिसला? व्हेरी नाईस. आता काय करायचं, ज्यांना दिसला त्यांनी पुढचं करा. पुढचं करताना काय करायचं, तो पेन वगैरे काढा आणि दुसरा पेज घ्या, ब्लँक पेज, आणि त्याच्यावरती आपल्या हाताचा पंजा ठेवा आणि हाताच्या पंजाचा आपला ऑरा दिसतोय का बघा, पंजाच्या आकाराचा व्हाईट कलरचा ऑरा त्याच्या आकारावरून तुम्हाला दिसेल. ज्यांच्या पाठून जर लाईट येत असेल तर त्यांना सावली दिसेल, ऑरा दिसणार नाही. त्यामुळे तसं बघा, नाही तर त्या सावलीला ऑरा समजा.
दिसतोय स्वतःचा हाताचा? ओके, दिसला? गुड. आता माझा ऑरा दिसतोय का बघा. माझा ऑरा बघण्यासाठी फोकस ऑन माय थर्ड आय चक्रा किंवा माझ्या नोजच्या टिप वरती लक्ष केंद्रित थोडासा फोकस करण्याचा प्रयत्न करा. माझ्या मी थोडंसं खाली जाते. सो माझ्या आजूबाजूला ऑरा दिसतोय माझा का ते जस्ट ऑब्झर्व इट. दिसला? ओके. आता ज्यांना दिसला त्यांनी पुन्हा फोकस करा आणि त्याची जी हे आहे विड्थ आहे त्याचा थिकनेस आहे तो वाढतोय का बघा आणि हलतोय का बघा. त्याची थिकनेस वाढेल. ओके, व्हेरी गुड. दिसलाय? फाईन. ऑरा बघू शकतो आपण. नेकेड आईजने ऑरा दिसला. हळूहळू जेव्हा थर्ड लेवलला प्रॅक्टिस होते ऑराचे लेअर्स आणि त्याच्यामध्ये असलेले ब्लॉकेजेस सुद्धा आपल्याला दिसायला लागतात. आता फक्त एकच लेअर दिसला, आता पुढे व्हाईट व्हाईट दिसत असेल. थोड्या दिवसांनी जेव्हा आपली प्रॅक्टिस होणार तेव्हा ऑराचे लेअर्स किंवा एखाद्याला ना पर्टिक्युलर रंगाचा ऑरा त्याचा जास्त व्हायब्रंट असतो किंवा तो प्रॉमिनंट असतो, मग आपल्याला ऑरा दिसायला लागतो. तो पर्टिक्युलर रंग त्या व्यक्तीशी आपण अलाइन करता येतात. इव्हन त्याच्यामधले ब्लॉकेजेस सुद्धा नंतर पॅचेस मध्ये असतात हे ब्लॉकेजेस ग्रे किंवा व्हाईट कलरच्या. दॅट ऑल्सो यू कॅन सी. पण त्याला प्रॅक्टिस किंवा पुढचं त्याला गती लागते. ठीक आहे, आता दिसणार पण आता तुम्हाला एक पूर्ण व्हाईट असा कलरचा वलय दिसणार. राईट? तर इथपर्यंत कळलंय. ऑरा बघू शकतो, काय त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही, फक्त प्रॅक्टिसने अजून डीप लेवलवरती करणार. आता पुढे काय करायचं आहे, इथे मला काय लागतील, व्हॉलेंटियर्स लागतील. कोण आहे ज्यांच्या घरी कोणतरी आहे व्यक्ती? असं कोण आहे? एक तरी व्यक्ती आहे. लहान मुलं नको आहेत आपल्याला, म्हणजे चालतील पण एकदम बाळ नको. कोण आहे असं? कोणी हँड रेस केलेला मागाशी? येस, FFD. अनम्यूट करा. येस मॅम. आहे कोण घरी आता? हो, मुलगी आहे 10 वर्षाची आहे. ओके, चालेल. अजून एक कोणतरी लागेल. अजून आहे कोण? कांचन? येस. चालेल. तुम्हा दोघांना मी आता घेते स्पॉटलाइट मध्ये. आपण प्रॅक्टिकल करूया. ओके, सोबत जे कोणी असेल त्यांना बोलवा. मम्मी ये आता. ये इथं. ये तर. ये. सो आधी दिसतंय सगळ्यांना या दोघी? आम्ही तिघ जण दिसत असू तुम्हाला. ज्यांना नाही दिसत फोनवरती असाल घेतलेला तर स्लाइड करा जरा फोनची स्क्रीन, जरा या साईडला केलं तर आम्ही तिघे तुम्हाला दिसू. तर आधी ट्राय अँड अंडरस्टँड की आपल्याला काय करायचं. आधी आपल्याला समोरच्या व्यक्तीचा ऑरा सेन्स करायचा आहे. कसा काय करायचा आहे? सेन्स करायचा आहे. त्यासाठी काय लागणार आहे, आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीचा ऑरा किती स्ट्रॉंग आहे किंवा डोळे बंद करून समोरच्या व्यक्तीचा ऑरा आपल्याला जाणवतोय का हे आपण बघणार आहोत. सेन्स करता येते का. हे पहिलं प्रॅक्टिकल. असे 3 प्रॅक्टिकल आता करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, म्हणजे माझ्या समोर टोटल 4 जणी आहात, बरोबर? 4 व्यक्ती आहेत. या चौघांनी आपापला हात रब करायचा आहे. आधी फक्त ऐकून घ्या. आणि काय करायचं आहे, एकमेकांच्या अपोजिट उभं राहायचंय. वाकडं तिकडं नाही, एकमेकांच्या अपोजिट उभं राहायचंय. आणि ते सुद्धा जेवढं लांब शक्य असेल ना तेवढं लांब उभं राहायचं. म्हणजे घराचा जेवढा तुमचा असेल त्या हिशोबाने एका रूमवर दुसऱ्या रूम मध्ये गेला तरी चालेल, पण समोरासमोर पाहिजे. ओके, दिसत नाही असं वाकडं तिकडं नाही, समोरासमोर लांब उभं राहायचंय. आणि काय करायचं आहे, ह्याच्यातले कांचन आता FFD तुमचं नाव माहित नाही, मी FFD बोलते. ओके, तुम्ही काय करायचंय, हात रफ करून एका ठिकाणी स्टेबल उभं राहायचंय आणि तुमचा हात असा असणार हृदयचक्रासमोर त्या व्यक्तीच्या दिशेने.
आणि समोरची तुमच्या सोबत जी व्यक्ती आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी सुद्धा हात रब करायचे आहेत आणि असेच हात धरून तुमच्या दिशेने लिटरली एकदम हळूवार चालत यायचंय. म्हणजे असं दबक्या पावलाने चालतो ना, चोर पावलाने, तसं लिटरली हळूहळू चालत असा हात ठेवत तुमच्याकडे तुमच्या दिशेने यायचं आहे. आणि ज्या क्षणाला तुम्हा दोघींना, कांचन अँड मॅम तुम्ही, तुम्हाला हातावरती जर एखादं, ज्या क्षणाला तुम्हाला अपोजिशन किंवा काहीतरी येतंय, कोणतरी धक्का देतंय किंवा टोचतंय असं वाटेल, त्या क्षणाला समोरच्या व्यक्तीला सांगायचंय की स्टॉप. म्हणजे त्या व्यक्तीचा ऑरा तुमच्यापर्यंत आला, तुम्ही रेकग्नाइज करा की एखादी व्यक्ती तुमच्यापर्यंत आलेली आहे बंद डोळ्यांनी. डोळे तुमचे बंद ठेवायचे, फक्त तुम्हाला सेन्स करायचं तुमच्या हातावरती प्रेशर जाणवला रे जाणवला, यू नीड टू स्टॉप दॅट पर्टिक्युलर इन फ्रंट ऑफ यू. ठीक आहे, कळलंय मेकॅनिझम काय आहे? मॅम कॅन यू प्लीज रिपीट? मी फक्त हात असे करायचे आणि जी व्यक्ती चालत येणार आहे त्या व्यक्तीचे हात. त्या व्यक्तीच्या तुमच्या दिशेने, त्या व्यक्तीचे हात पण असेच असणार आहे, पण तो तुमच्या दिशेने हळूहळू चालत येईल. आणि ज्या क्षणाला तुम्हाला तुमच्या हातावरती काहीतरी प्रेशर जाणवेल, काही अपोज करतं असं जाणवेल, त्या क्षणाला तेव्हा व्यक्तीला सांगायचंय की स्टॉप देर. म्हणजे त्या व्यक्तीच्या ऑराचा डायमीटर तेवढा आहे. कळलं? ऑरा काय फक्त एवढूसा नसतो, ऑराची व्याप्ती खूप मोठी मोठी, काही काय 10 फूट 13 फूट वगैरे पण असते. मग तुम्हाला रेकग्नाइज करता येईल की त्या व्यक्तीचा ऑरा किती मोठा आहे. आणि आपण हे पण जाणू शकतो की ती एखाद्या व्यक्ती आपल्याला ऑरा फक्त हाताने जाणवू शकतो का, विदाउट एनी गॅजेट्स. ठीक आहे, चालू करूया. आणि जे लोक व्हॉलेंटियर नाही बनले आहेत त्यांनी आपापल्या घरी करायचे. आता केलं तरी चालेल, नंतर केलं तरी चालेल, पण घरात जर कोणी असेल, स्टार्ट कांचन स्टार्ट. कारण की आपल्याला खूप सारे प्रॅक्टिकल्स करायचे. उभं राहावं लागेल हा. एक्झॅक्टली अपोजिट उभं राहायचं, जेवढं लांब शक्य असेल तेवढं. ओके, रेडी, स्टार्ट. बाकीच्यांनी आपापल्या घरी करा. अँड फोकस. जाणवलं? किती लांब होत्या की जवळ आल्यावर कळलं? लांब होत्या ना तुमच्यापासून? 8-9 पावलांच्या अंतरावर आहे, म्हणजे ओके आमच्या दोघांच्या अंतर आहे. ओके ओके, आता म्हणजे जाणवलं ना तुम्हाला, किती लांब होते राहते, पण जाणवलं? हाताला प्रेशर जाणवला? व्हेरी नाईस. म्हणजे बंद डोळ्यांनी तुम्ही रेकग्नाइज केलं की एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते. पुढे काय हो. करायचं आहे, त्यांचा ऑरा आता आपण स्ट्रॉंग करू. आता एखाद्याचा ऑरा कसा स्ट्रॉंग करायचा, तर दोन्ही प्रॅक्टिकल करायचे. ऑरा स्ट्रॉंग करून बघायचा, ऑरा वीक करून बघायचा. ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी आता घरामध्ये जी कोणतीही अशी हेल्दी गोष्ट असेल, लाडू, फ्रुट्स किंवा असं काहीतरी असेल, ते त्या समोरच्या व्यक्तीला हातात धरायला सांगायचं. नॉर्मल हातात धरू शकता आणि हातात नॉर्मल असं समजा राईट हँड मध्ये पकडलं, उजव्या हातात डाव्या हातात, आणि त्या हातात धरून त्यांना हळूहळू तुमच्याकडे यायला सांगा. ठीक आहे, हे बघा इथे मेकॅनिझम किंवा लॉजिक काय आहे. जर त्यांचा ऑराची व्याप्ती वाढली म्हणजे तो ऑरा स्ट्रॉंग झाला. ऑरा स्ट्रॉंग होतो म्हणजे डायमीटर वाढणार. म्हणजे आता तुम्हाला समजा 10 पावलांवरती त्यांचा ऑरा जाणवला, तर ऑरा स्ट्रॉंग झाल्यावरती तो 15 पावलांवरती आधीच जाणवेल तुम्हाला, कारण की ती व्याप्ती मोठी झाली ना, आधीच तुम्हाला जाणवलं. ओके, सेकंड प्रॅक्टिकल काय करायचं आहे, ती हेल्दी गोष्ट काढून त्याच्याऐवजी कोणती तरी अनहेल्दी, चिप्सचे पॅकेट, बिस्किट वगैरे जे काही घरामध्ये चॉकलेट वगैरे असेल ते त्यांच्या हातात द्यायचं आणि सेम त्यांना चालत त्याला सांगायचं हळूहळू. आणि नेगेटिव्ह गोष्ट हातात आल्यावरती ऑरा वीक होणार. ऑरा वीक झाला म्हणजे त्याची व्याप्ती कमी होणार, डायमीटर कमी होणार. म्हणून मगाशी जेव्हा 10 पावलांवर जाणवलं, तर आता 4 पावलांच्या इथे जाणवणार. कळलं? याला बोलतात ऑरा स्ट्रॉंग आणि वीक होणं, आणि कसं आपण डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे, स्टार्ट. दुसऱ्या कुठे गेल्या? फ्रुट्स आणायला?
जाणवलं? या वेळेला लवकर जाणवलं असेल. सेम तिथे आल्यावरच काय बोलताय? कान ठेव यू. तेच जाणवलं मला. पुन्हा करायला सांगा. डिस्टन्स वाढवा. नाही तुम्हाला कळणारच नाही त्या सेम डिस्टन्सला उभं राहिलात तर. डिस्टन्स वाढवा. अजून जर लांब जाता असेल तर लांब जाऊ शकता. येस टेल मी. आधी जरा पुढं होती ती, आता मागे आहे. म्हणजे आता कसं आपल्याला त्याच डिस्टन्स वरती बघतो ना, अजून जरा डिस्टन्स वाढवलं तर तुमचा ऑराला पण हे पाहिजे ना, जागा पाहिजे जरा मोठं व्हायला. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, आधीच कळलं म्हणजे ऑरा स्ट्रॉंग झाला. दिस ऑल्सो वी कॅन सेन्स की ऑरा स्ट्रॉंग झाला तरी आपल्याला कळते, ऑरा वीक झाला तरी आपल्याला कळतंय का. आता ऑरा वीक होण्यासाठी त्यांच्या हातात काहीतरी अनहेल्दी गोष्ट देऊन बरं, अँड देन यू डिटेक्ट इफ वीक ऑरा आपल्याला समजतोय का. येस. सेम जिथे आई मगाशी आली होती तिथे आल्यावरच. हा, म्हणजे जाणवलं. मगासपेक्षा पुढे यावं लागलं. हम्म. ओके, म्हणजे जवळ आल्यावरती आपल्याला ऑरा जाणवत आहे. राईट, याचा अर्थ काय आहे ते म्हणजे आपला ऑरा जसा स्ट्रॉंग होईल म्हणजेच त्याची काय होणार आहे, व्याप्ती वाढणार आहे. आणि जसा तुमचा ऑरा वीक झाला त्याची व्याप्ती कमी होणार. आणि तुम्ही बंद डोळ्यांनी सुद्धा ते सेन्स करू शकता, एखादा व्यक्ती आपल्या जवळ आला आहे, त्याचा ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. हे आपण काय फक्त जादूचे प्रयोग करायचे म्हणून केलं का? नाही. आपल्याला फक्त इथे बघायचं होतं की एखाद्याची एनर्जी आपल्याला जाणवू शकते का बंद डोळ्यांनी. जाणवू शकते. आपल्या हातांनी स्वतः आपण डिटेक्ट करू शकतो की नाही? करू शकतो. म्हणजे ऑरा खरा आहे का. मेन मुद्दा आहे आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते खरं आहे की खोटं आहे. खरंय. त्याच्यामध्ये काय आपल्याला जादूचे प्रयोग करायचे नव्हते की एखादा स्ट्रॉंग आला आता डिटेक्ट करा. नाही. मेन काय आहे, ही एनर्जी आपल्याला समजते का, खरी आहे का, जाणवते का. जाणवली, खरी आहे. आणि ज्यांना नंतर आता शक्य नाहीये त्यांनी संध्याकाळी करायचं आहे हे प्रॅक्टिकल. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही काय खरं आहे, कसं आहे आणि ते जाणवतं एक्झॅक्टली कसं. अशा पद्धतीने एखादा माणूस जरी आला ना, ते आता पुढचं टेक्निक आहे की आपण त्या व्यक्तीचा फक्त हात असा करून, आपला स्वतःचा असा हात करून सुद्धा आपण विचारू शकतो की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला सेन्सेशनच्या मार्फत मिळत असतं. ठीक आहे, त्यासाठी हे असलं प्रॅक्टिकल वगैरे करण्याची गरज लागत नाही. समोरच्याला जाणूनच थोडी ना द्यायचंय आपल्याला जर माहिती पाहिजे असेल समोरच्या जर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, थोडी ना त्याला सांगणार आता तू असं उभा राहा आणि हळूहळू ये. नाही, त्याला न सांगता आपल्याला समजता आलं पाहिजे फक्त आपल्या हातांनी की पॉझिटिव्हिटी आहे की निगेटिव्हिटी आहे. त्याच्यावरून कन्क्लुजन काय आपण काढू शकतो की निगेटिव्ह व्यक्ती जवळ आल्यावर आपल्याला कळते आणि पॉझिटिव्ह व्यक्तीचा ऑरा तर आधीच समजतो. याचा अर्थ काय, निगेटिव्ह व्यक्ती जी असते ती ऑलरेडी आपल्या सानिध्यात असते, पण तो निगेटिव्ह आहे कळायला आपल्याला वर्ष लागतात. बरोबर आहे की नाही. पॉझिटिव्ह व्यक्तीला तर दुरून पण सुद्धा ओळखू शकतो, पण निगेटिव्ह व्यक्ती संगत म्हणून सांगते, संगत म्हणजे सांगितलं जातं की संगत आणि पंगत विचार करून निवडायची, कारण की ती लेटर ऑन आपल्याला कळतं अरे हा असा निघाला. याच्यासाठी हे प्रॅक्टिकल की निगेटिव्हिटी लगेच कळत नाही, पॉझिटिव्हिटी कळून येते कारण त्याचा ऑरा स्ट्रॉंग आहे. समजतं. ह्या प्रॅक्टिकलचा उद्देश हा आहे की हा कसा अफेक्ट करतो आणि हा का महत्वाचा असतो. समजलं इथपर्यंत की हे प्रॅक्टिकल आपण का केलं. आता हे झालं असं असतं तसं असतं, ह्याच्यावर सोल्युशन काय.
आता आपण बघितलं एवढा एवढा मोठा मोठा ऑरा एका व्यक्तीचा आहे. हेच जर जेव्हा मार्केटमध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो, लग्न समारंभात कोणत्याही फंक्शनला गेलो, तर हजारो व्यक्ती, लाखो व्यक्ती एका दिवसात आपल्याला भेटतात, आपल्या आजूबाजूने जातात आणि प्रत्येक व्यक्ती एवढा मोठा मोठा ऑरा कॅरी करून येतो स्वतःचा. हो की नाही? आपल्यासोबत आपण पण तसा ऑरा चालतोय. आणि सगळे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेला आहे. त्याची विचारसरणी वेगळी आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी वेगवेगळे इश्यूज चालू आहेत आपापले. ते सगळे त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या ऑरामध्ये साचलेले आहेत, पुढे येणारे, आधी आलेले आणि ह्याच्या आधी आलेले. एवढा सगळा साठा घेऊन पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटीचे ब्लॉकेजेस घेऊन प्रत्येक जण चालत आहे. तर मग एवढ्या हजारो लोकांचा ऑरा जेव्हा मिक्स होतो, मग तेव्हा काय फरक पडत असेल आपल्या शरीरावरती किंवा ऑरा लेवलवरती ह्याचा आपण अंदाज लावू शकतो. कधीही आता समजा मुंबईच्या ठिकाणी राहणारे लोक लोकलमधून आल्यावरती स्टेशनला उतरल्यावरती बरं वाटतं की ट्रेन झालेलो असतो आणि घरी येईपर्यंत पूर्ण थकवा असतो, गळून गेलेलो असतो, असं का होतं? ऑफिसमध्ये तर चांगले होतो, प्रवासामध्ये का थकलो? कळतंय? आणि घरी येऊन पण काय करतो मग आपण? घरी आल्या आल्या सगळ्यांना ऑरा वाटतो. मुलं आहेत, घ्या मिठ्या मारा. या तुम्ही पण जवळ या. किचनमध्ये जाऊन बघणार की काय जेवण केलंय, फ्रीज उघडून बघणार की आज काय. पूर्ण घराला ऑरा आपण काय करतो? निगेटिव्हिटी वाटतो आणि मग आपण फ्रेश व्हायला जाणार. हे टाळायचं. कधी कधी मोस्टली काय असतं, घरातली व्यक्ती काय बोलणार, हा व्यक्ती घरी आला की घरामध्ये चिडचिड होते. तू काय डिसाईड करून येतो घरी जाऊन मला चिडचिड करायची आहे? नाही. तो ऑरा घेऊन येतो आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतो आणि तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करता. वा रे वा, आले वडील आले, पप्पा आले. पप्पा आल्यावरती नंतर आई बोलते की काय घरी आल्याला चिडचिड सुरू होते. असं का होतं? तर हे टाळायचंय. आता हे कसं टाळणार? आपले पूर्वज स्मार्ट होते तेव्हा पहिले काय केलं जायचं? घराच्या बाहेर ते पाणी ठेवलं जायचं ना, रांजणामध्ये, मडक्यामध्ये वगैरे वगैरे. हातपाय धुवा आणि घरात. ते कशासाठी होतं? फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्सला प्रिव्हेंट करण्यासाठी नाही. तुमचा ऑरा क्लीन करून या. कोणी घरात यायच्या आधी हातपाय धुवून घरात या. आता ते शक्य आहे का फ्लॅट्समध्ये? नाही. वेळात काढतील आपल्याला. मग काय करावं लागेल? आल्या आल्या वॉशरूम मध्ये जा, मिनिमम हातपाय तरी धुवून या. आंघोळ करता नाही आली तर, नाहीतर आंघोळ तरी ऍक्च्युअली स्पीकिंग आंघोळ करून या. नाहीतर आपलं ठरलेलं आहे ना, कुठेही काय जाऊन आलो तर आपल्याला काय वाटतं? कसं तरी होतंय मला, कसं तरी होतंय. हे ऑरा लेवलवरती आलेले डिस्टर्बन्स असतात, पण ते आपल्याला कळत नाही की कसं. फक्त एवढंच आपल्याला कळतं की काहीतरी कसं तरी होतंय, कारण की त्याचा इफेक्ट अजून आतमध्ये आलेला नसतो. शरीरावरती सांगणार काय काय होतंय. ऑरा डिस्टर्ब झालेला आहे, ऑराचे व्हायब्रेशन जरा डिस्टर्ब झालेले आहेत, त्यामुळे चक्र डिस्टर्ब झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला समजतच नाही की काय होतंय. आपण फक्त बोलतोय कसं तरी होतंय मला. मग कसं तरी वरती औषध काय देतो आपण? पाणी पिऊन घे ना, तर झोपून घे. त्यापेक्षा त्याला सांगायचं आंघोळ करून घे, ऑरा क्लीन करून घे. आता ज्यांनी रेकी नाही केली ते लोक आंघोळ करू शकतात. ज्यांनी रेकी केली आहे त्यांच्याकडे ऑरा क्लेन्झिंगची जी टेक्निक असते ती करायची असते. ओके. आता ज्यांना रेकी नाहीये किंवा ज्यांनी लेवल 1 पण अटेंड नाही केला तर त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, त्यांना आंघोळ करावी लागते. लहानपणी जे मीठ उतरवलं जायचं ते काय होतं? ऑरा क्लेन्झिंग होतं. आपण वेड्यात काढायचो त्यांना, पण आपल्याला हे पण माहिती की ते केल्यावरती बरं वाटायचं. वाटायचं की नाही? सो दॅट वॉज ऑल्सो ऑरा क्लिन्झिंगची वन ऑफ द टेक्निक्स. आता आंघोळीला जा बोलायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं? आयदर मीठ टाकू शकता, घरामध्ये जे काही मीठ अवेलेबल आहे, खडे मीठ असेल, नॉर्मल मीठ असेल, सेंधव मीठ असेल, कॉफी पावडर टाकू शकता. नाहीच तर कमीत कमी त्या पाण्याला अफर्मेशन सुद्धा देऊ शकतो की ह्या माझ्या ऑरामध्ये जर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर या आंघोळीच्या पाण्यासोबत निघून जात आहे. ऑरा पावडर भेटतात, चिमूटभर फक्त ऑरा पावडर टाकायची असते, त्याच्याने सुद्धा निगेटिव्हिटी जाते. ऑरा बुस्टर असतात. आता दॅट डिपेंड्स, ते पुढचा प्रश्न आहे. पण ऍटलिस्ट यू कॅन हॅव बाथ विथ सॉल्ट वॉटर किंवा अजून काय काय, कॉफी पावडर झाले, आणखी काय काय असतं. ठीक आहे. सो दीज आर द बेसिक सोल्युशन्स, की बेसिक आपण गोष्टी काय करू शकतो झोपून घेण्यापेक्षा आणि पाणी पिऊन घेण्यापेक्षा. कारण की डिस्टर्बन्स कुठे आला? ऑरावरती आला. समजतं? त्याच्यानंतर आता आपण बघू की ऑरा क्लेन्झिंग कशी करायची. ऑरा क्लेन्झिंगसाठी सोपी पद्धत आहे. उद्या तुमचा ह्या बॅच 1चा शक्तिपात उद्या पहाटे असणार आहे. उद्या 6 वाजता. किती वाजता असणार आहे? सकाळी. पहाटे नाही ठेवणार, सकाळी ठेवणार आहे 6 वाजता. नाहीतर नॉर्मली आपला शक्तिपात 5 वाजता असतो. ओके. सो उद्या सॅटर्डे आहे, सो विल कीप इट ऑन ऍट 6 AM. ठीक आहे. त्याची तयारी काय असते थोड्या वेळाने मी सांगेल काय तयारी करायची. इथपर्यंत कळलं आहे ऑरा काय असतो, कसा अफेक्ट करतो, त्याची नॉर्मल क्लेन्झिंग कशी करायची. फाईन.
आता आपण बघूया की स्वतःचा ऑरा क्लीन कसा करू शकतो माणूस. त्यातली एक सगळ्यात सोपी आणि बेसिक टेक्निक, ह्याच्या बेसिक टेक्निक मध्ये पण 2-3 आहेत, त्यातली एक सोपी टेक्निक सांगते. ते म्हणजे काय करायचं, हात रब करायचे. उद्यापासून रेकीची प्रार्थना सांगेल, ती बोलायची असते, पण आता फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रेकी एवढंच बोलून घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, हात रब करून झाले की आपले दोन्ही हात सहस्रार चक्रावरती ठेवायचे. आणि काय करायचं, आपले हा हात आहे, आधी फक्त ऐकून घ्या मी काय बोलते. आणि अफर्मेशन काय द्यायचं आहे, सहस्रार चक्राचा डाऊन नाही, इथे असा ठेवायचा आणि बोलायचं आहे, माझ्या ऑरामध्ये किंवा आभामंडळामध्ये जर कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या या हातांमध्ये सामावत आहे, असं हे बोलत राहायचे. आणि हात खाली 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 एकदम झटकरून नाही, स्लोली खाली खाली घ्यायचे आहेत. तुम्हाला संवेदना जाणवतील. खाली जात जात पूर्ण खाली पायापर्यंत जायचे, आपल्या तळव्यांपर्यंत. कलेक्ट ऑल दी एनर्जी आपण काय करतोय, कलेक्ट करतोय जी नकारात्मकता आहे, आणि ब्रह्मांडामध्ये तिला पाठवायची आहे. ओके, तर कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने नकारात्मकता माझ्या हवामंडळामध्ये असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावत आहे, असं बोलत 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 खाली वाकायचंय. खाली आता मी दाखवू शकत नाही, खाली जायचंय, कलेक्ट दॅट निगेटिव्हिटी. आणि काय करायचं आहे, 3दा फूक मारायची आहे, या ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. काय करायचं, बोलायचं, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. इथे काही जण शिकवतील, एक अग्नी इमॅजिन करा ब्ल्यू कलरचा किंवा गोल्डन कलरचा आणि त्याच्यामध्ये पाठवा नष्ट होण्यासाठी. काही जण सांगतील की बाजूला पाणी ठेवा आणि त्या पाण्यामध्ये जाऊन ती नकारात्मकता शुद्ध होत आहे, असं तुम्ही अफर्मेशन द्या. पण माझा आवाज येत नाही, असं कसं शक्य आहे? येतोय ना? ठीक आहे. ज्यांना नसेल येत तर प्लीज चेक युअर नेटवर्क. आता काय चाललेलं आपल्या मध्ये, असं आलं की मी विसरते. काही सांगतील की पाण्यामध्ये जाऊन ती नष्ट होत आहे, पण आपण शिकवताना काय शिकवतो, या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. काय होतं, जर अग्नी इमॅजिन करत तर काही काही वाटते, अरे बापरे अग्नी आणि मग ते नष्ट होणारे, असं कसं आपण करायचं. ठीक आहे, म्हणून नको. तर दुसऱ्यांदा प्रश्न पडतो, पाण्यामध्ये टाकली निगेटिव्हिटी आणि ते जाता जाता वॉशरूम मध्ये होतेपर्यंत पाणी सांडलं, तर आता काय करायचं, निगेटिव्हिटी सांडली. तर त्या सगळ्या गोष्टी किंवा विचार टाळण्यासाठी बेस्ट ऑप्शन इज, जिथून आलं तिकडून पाठवूया. ब्रह्मांडातून येतं ना प्रत्येक गोष्ट, ब्रह्मांडाला सांगायचं, बाबा तू याला शुद्ध कर, नष्टबिष्ट कोणाचे काही वाईट नाही करायचं, तू शुद्ध होत आहेस. जेवढं प्युअर करता येईल तेवढ्या गोष्टी आपण करायच्या. ना पाणी ना तो अग्नी, ब्रह्मांडाला जाऊन सांगायचं की तू ह्याला शुद्ध कर, बस त्याच. आणि हे किती वेळा करायचं, 3 वेळा करायचं. किती किती मिनिटं लागतील याला, 5 मिनिट्स मॅक्स स्टार्टिंगला, नंतर तेवढे पण नाही लागणार. आणि ही प्रोसिजर तुम्ही ह्या एका साईडने करू शकता समोरून, त्याच्यानंतर 3 वेळा तुम्ही साईडने सुद्धा करू शकता. पाठून ऑब्व्हियसली करता येत नाहीये, त्यामुळे त्या पाठून पण केली असते. आणि सेम प्रोसिजर आपण इतरांवर सुद्धा करू शकतो. ऑरा क्लेन्झिंग म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तींना, मुलांना किंवा आपल्या पार्टनरवर सुद्धा ही ऑरा क्लेन्झिंगची प्रोसिजर आपण रोज करू शकतो. जेव्हा समोरच्या वरती कराल तेव्हा त्याला 4ही बाजूंनी करू शकतो, 3-3 वेळा प्रत्येक बाजूने. ही सगळ्यात सोपी टेक्निक सांगितली, नाही तर ह्याच्यापेक्षा पण खूप डीप लेवलच्या टेक्निक आहे, 12 वेळा काढा, 11 वेळा काढा वगैरे वगैरे. आपण फक्त हे बेस्ट 3 टाइम करू शकतो, एवढं केलं तरी इट्स इनफ. आणखी पण काही टेक्निक्स असतात, असं काढा मग असं काढा मग परत ते ऍक्टिव्हेशन करा वगैरे, ते सुद्धा ते केलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये खाली झाडा जमिनीमध्ये परत येतं की जमिनीत झाडा वगैरे. पण काय होतं, शेवटी ही निगेटिव्हिटी आहे, आपण जिकडेही टाकू तिकडे ती निगेटिव्हिटीचं अस्तित्व. आता ज्यांनी रेकी केले त्यांना माहित आहे की तिला नलिफाय कसं करायचं, न्यूट्रलाइज कसं करायचं. ज्यांना माहित नाही ते लोक न्यूट्रलाइज कसे करणार, हा प्रश्न आहे. आणि फ्लॅटमध्ये राहत असेल तर परत प्रश्न, अरे वरून टाकली तर खालच्याकडे गेली तर, त्यापेक्षा ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध. कारण की असे प्रश्न येतात मग, अरे मग तिकडे कसं, मग असं कसं, मग तिकडे. ज्यांना रेकी माहितीये तर पटकन आपण सांगतो की हा सिम्बॉल टाका, न्यूट्रलाइज करा, पण ते बाकीच्या वेळेस आपण नाही सांगू शकत. म्हणून ही वन ऑफ दी सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे ज्याच्यामध्ये कोणाला काही हार्म होणार नाही. ओके, आहे, सोपं आहे, कळलंय, चालेल. नेक्स्ट आहे, आता पुन्हा एक प्रॅक्टिकल करू सो दॅट आपल्याला कळेल की आपण ऑरा स्कॅन करू शकतो का. स्कॅन म्हणजे काय करायचं, कांचन यू हॅव टू कम अगेन. आता काय करायचं आहे, आपण स्कॅन करताना बघणार आहोत की समोरच्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती कुठे इश्यूज किंवा व्याधी आहे, हे आपण हाताने डिटेक्ट करायचं आहे. त्याला बोलतात ऑराची स्कॅनिंग.
तर आता काय करावं लागेल माहितीये, जे लोक आपापल्या घरी करतायत त्यांनी करा. आता मी फक्त इथे कांचनला घेत आहे, राईट. व्हॉट यू नीड टू डू, समोरची जी व्यक्ती असेल ना, आता पुन्हा तुम्हा दोघींना असं उभं राहावं लागेल. आधी फक्त समजून घे. आधी असं उभं राहावं लागेल आणि ते सुद्धा लांब लांब नाही उभं राहायचंय, एका हाताच्या डिस्टन्स वरती असं उभं राहिलं तरी चालेल. मग थोडासा गॅप राहिला पाहिजे. वन हँड डिस्टन्स. ओके, सो यू नीड टू स्टँड लाईक दॅट. त्याच्यानंतर काय करायचंय, समोरच्या व्यक्तीला नॉर्मल उभं राहायचंय, काही करायचं नाही. तुम्हाला काय करावं लागेल, हात रब करून त्या व्यक्तीच्या सहस्त्र क्राऊन चक्राच्या थोडंसं वर ठेवावं लागेल आणि क्राऊन चक्रामधून त्यांच्या पायापर्यंत हळू हळू खाली हात आणावे लागतील. दोन्ही हात असे ठेवायचे त्यांच्या क्राऊन चक्राच्या इथे आणि हळू हात खाली आणायचे आहेत. ओके, पायापर्यंत. आता इथे काय तुम्हाला जाणवेल, जेव्हा तुम्हाला हातावरती काहीतरी खालून प्रेशर किंवा अपोज येत आहे, तेव्हा आपल्याला समजेल तिकडे जडत्व आहे. त्यांच्या ऑरामध्ये त्या पर्टिक्युलर रिजन ऑफ त्यांच्या बॉडीच्या त्या रिजन मध्ये काय आहे, एखादी व्याधी किंवा इश्यू आहे किंवा जडत्व आलेलं आहे, म्हणजे त्या रिजनला काहीतरी सफरिंग आहे. सो जेव्हा आपण इथून खाली खाली येत आहोत, समजा कमरेपर्यंत आलो आणि कमरेच्या इथे तुम्हाला अपोजिशन किंवा काहीतरी हेवीनेस जाणवला, याचा अर्थ काय आहे, तिकडे त्यांना काहीतरी इश्यू आहे. असं करत करत खालपर्यंत यायचं. मग जिकडे जिकडे त्यांना इश्यू असेल तिकडे तिकडे तुम्हाला या गोष्टी जाणवणार आहेत. ओके, चालेल, Yes. स्टार्ट. तुमचा कॅमेरा बंद झालाय. वरून खाली यायचं आणि अं, खाली म्हणजे पुन्हा वर जायचं का आपण? नाही, एकदा स्कॅन करायचं आपल्याला हितपासून, म्हणजे सहस्रार चक्रापासून ते पायाच्या तळव्यांपर्यंत त्या व्यक्तीला हाताने आपण स्कॅन करतोय आणि म्हणजे ज्या फक्त रिजन मध्ये, असं नाही असं असं actually हात असे तुमचा पाहिजे. video दिसत नाहीये मला. काय बोलताय, तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये, तुम्ही दिसत नाही आहात. मी दिसत नाहीये? एक हा. मिनिट, आता दिसतंय? येस. तुम्हाला हात असे ठेवायचे. आपण ओके. शाळेत उभे राहतो ना स्कूलमध्ये, वन हँड डिस्टन्सने, तर हे दोन्ही हात ठेवायचे. त्यांच्या सहस्रार चक्रापासून हात हळू खाली आणायचे, लिटरली हळूहळू. आणि ज्या रिजनला तुम्हाला अपोजिशन किंवा काहीतरी प्रेशर जाणवेल, हेवीनेस जाणवेल, याचा अर्थ त्यांच्या त्या पार्टमध्ये काहीतरी जडत्व आहे, म्हणजे तिकडे इश्यू आहे, दुखत आहे की काय जे काय आहे. ओके, अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हेवीनेस जाणवेल किंवा अपोजिशन जाणवेल, त्यांच्या शरीराच्या पार्टमध्ये काय आहे, सफरिंग आहे. दिस इज नोन एज स्कॅनिंग. ते फक्त आपण ऑराच्या स्कॅनिंगने हातांनी डिटेक्ट करू शकतो. ओके, स्टार्ट. वन हँडच्या डिस्टन्सवर उभा, हा बस, इनफ. स्टार्ट. डोळे बंद करा. कांचन, तुमचे डोळे बंद पाहिजे. बघूया. उभं राहा ना फक्त. कुठे जाणवलं? इथं एकदा जाणवलं, हम्म. घशाच्या इथे, पुन्हा छातीच्या इथे, पोटाच्या इथे आणि कमरेच्या इथे. आईला विचारा कुठे कुठे त्यांना प्रॉब्लेम आहे किंवा दुखते वगैरे असं काय आहे का? याच ठिकाणी सगळं दुखतं. कमरेच्या इथं दुखतं. दुखतंय? मग आपण बिना हात लावता सांगू शकतो ना. समोरच्याने जरी आपल्याला समजा नाही सांगितलं तरी आपण डिटेक्ट करू शकतो की समोरच्याला कुठे कुठे त्याच्या शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती प्रॉब्लेम आहे. त्यासाठी रेकी करावी लागली नाही. याचा अर्थ काय, ही ऊर्जा आपल्याला आपल्यामध्येच आहे, दुसऱ्यांमध्ये सुद्धा आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की तिला वापरायचा कसा किंवा त्याला इश्यूजला सॉल्व्ह कसं करायचं हे आपल्याला समजत नाही.
आणि जर ह्या नकळत आपल्या एकदम सटल लेवलच्या ऊर्जांवरती जर आपण काम करू शकलो तर इफेक्ट किंवा त्याचे रिझल्ट किती छान पद्धतीने येऊ शकतात नॅचरली. ओके. आता आपण कोणता गॅजेट किंवा कोणताही डाउझर वगैरे काही किंवा ऑरा स्कॅनर जे यूज केले जातात, इलेक्ट्रॉनिक ऑरा स्कॅनर असेल किंवा मेटलचे जे काही एल रॉड असतील, वॉट एव्हर डाउझर सुद्धा असतील, त्याचा उपयोग केला जातो ऍक्च्युली कुठे डिस्टर्बन्स आहे ते बघायला. बरोबर. इलेक्ट्रॉनिक ऑरा स्कॅनर, ऑराचे इमेजेस सुद्धा असतात. बरोबर. तर त्या सगळ्यांनी करावं लागतं, पण आपण इथे कशाने केलंय? फक्त आपल्या हातांनी. ठीक आहे. किती पैसे वाचवले? नाही तर ऑरा स्कॅनिंगच्या रिपोर्ट्सलाच हजारो रुपये द्यावे लागतात. ठीक आहे. ऑरा स्कॅनिंगचे रिपोर्ट्स होतात की नाही? येस. तर मग विदाउट दॅट वी कॅन फाइंड आउट की काय काय कुठे कुठे कोणाला प्रॉब्लेम असेल. ओके. तर बाकीच्यांनी आपापल्या घरी हे प्रयोग करायचे आहेत. नाही केले तर कळणार नाही, केल्याशिवाय तर ऑब्व्हियसली कळणार नाही. त्यामुळे यू कॅन डू इट आणि तुम्ही स्वतःचा स्वतः अनुभव घेऊ शकता की हे कशा पद्धतीने आपण एखाद्याचा ऑरा स्कॅन करू शकतो किंवा त्याच्या लाईफमध्ये असलेले इश्यूज, लाईफ बोलण्यापेक्षा समजा फॉर एक्झाम्पल ह्या स्टेजला आपण फाइंड आउट काय करू शकतो, मेंटल किंवा त्याच्या शारीरिक लेवलवरती काय काय इश्यू आहेत आणि कुठे आहे. ओके. आता काय करायचंय कांचन, यू येस. नीड टू डिस्कनेक्ट युअर कॉर्ड्स बिकॉज आपण त्यांच्या एनर्जीला कनेक्ट केलंय ना. सो हा. नाभी चक्रापासून यू नीड टू डिस्कनेक्ट, डिलीट डिलीट कट डिस्कनेक्ट. कसं करायचं ते? नाभीपासून डिस्कनेक्ट, डिलीट डिलीट डिलीट. ओके. केव्हाही दुसऱ्यांचं काही चेक करू किंवा ऑराशी किंवा त्यांच्याशी कनेक्शन करू आपल्याला डिस्कनेक्ट करायचं आहे, कंपल्सरी आहे. नाही तर दिवसभर आपण त्यांचा ऑरा कॅरी करणारच आहे. चेक करायला गेलो त्यांचं आणि त्या आपली कंबर दुखायला नको. येस. ठीक आहे. सो बोलू पण आम्हाला चालणार नाही, आम्हाला ते डिलीट कर डिस्कनेक्ट करावंच लागणार. फाईन. आता काय करायचंय, सगळ्यांनी स्वतःचा ऑरा चेक करा. म्हणजे स्वतःचा ऑरा स्कॅन करा बघू. ते करण्यासाठी काय करायचं, ज्यांनी पाणी नसेल पिलं त्यांनी पटकन 2 मिनिटात पाणी पिऊन घ्यायचं आणि सेम प्रोसिजर स्वतःसोबत करायची आहे. आणि ज्यांना करायचंच नाहीये त्यांनी काहीच करू नका. बसून करायचं की उभं राहून? बसून बसून. आधी सगळ्यात आधी काय करायचं, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलून घ्या. त्याच्यानंतर हात रब करा. हात रब करून झाले की आधी जरा स्वतःच्या हाताचा ओरा बघा, सेन्स होतोय का. स्वतःच्या हाताच्या भोवती असा हात फिरवा, दुसरा हात, आणि बघा सेन्स करून आपल्या हाताचा ओरा आपल्याला जाणवतोय का, काहीतरी संवेदना जाणवतील, काहीतरी असं असं जाणवेल. हळूहळू पटकन असं घासू नका, हळूहळू करा. असं वाटेल की असा आपला हात आपोआप असा असा पंप होईल. घाई करायची नाहीये, स्लोली. फील होतोय? गुड. आता काय करायचं, पूर्ण पाय तर पूर्ण हाताचं बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर काय करू शकता, आपला पूर्ण बॉडीला आपण स्कॅन करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे कुठे कुठे काय दुखतंय, तर मग आपल्याला स्कॅन करायला थोडासा हे येणार की ऑलरेडी माहिती आहे आता कसं करणार. तर त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, आपल्या प्रत्येक ऑर्गनचा ऑरा कसा आहे ते बघू शकता. फॉर एक्झाम्पल ज्यांना अतिविचार, ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा डोकं दुखत असेल, तर आपण डिटेक्ट कसं करू शकतो, तुमच्या हेडच्या रिजन मध्ये तुम्हाला खूप जास्त जडत्व जाणवेल किंवा हेवी फ्लो जाणवेल ऊर्जांचा, किंवा गरम जाणवेल. ज्या लोक कंटिन्यू कॉर्ड्स लावून गाणे ऐकत असतील किंवा काही काम असेल त्यांचं की कॉर्ड्स लावाच लागतात, तर त्यांचा हा पार्ट गरम जाणवेल. ज्यांचा स्क्रीन टाइम जास्त आहे त्यांच्या चेहऱ्याचा पार्टला हेवीनेस जाणवेल त्यांच्या ऊर्जांना. मग जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा एक एक ऑर्गनचा तुम्ही ऑरा स्कॅन करू शकता. ठीक आहे. येस, चला स्टार्ट करू शकता आता. शीतल, येस. प्रत्येक वेळेस हात रब करायची का? नाही, गरज नाहीये. शीतल आवाज नाही येते, अनम्यूट करा. हा बोला. ते सांगू शकता पुन्हा एकदा कसं करायचं एकदा? कोणतं वालं? म्हणजे स्वतःचं कसं स्कॅन करायचं? स्वतःचा स्कॅन म्हणजे करायला
काही नाहीये. थँक्स टू मी, थँक्स टू एकी बोलायचं. हँड रब करायचे. हँड्स एकदा रब केले तरी सुद्धा चालणार आहे. ज्यांना जाणवतच नाहीये मग त्यांनी सारखे सारखे रब करा एक एक ऑर्गन झाल्यावरती. ओके, ज्यांना ओके. प्रॉपरली जाणवते त्यांनी एकदाच रब केलं चालणार आहे. ओके, प्रॉपरली चांगलं मस्तपैकी ऍक्टिव्ह करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही एक एक बॉडी पार्टला हळूहळू स्कॅन कर. थोडा वेळ इकडे बघायचं कसं वाटतंय, थोड्या वेळाने इकडे बघायचं. प्रत्येक वेळेला हात रब केले चालणार आहे, काही प्रॉब्लेम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ज्यांचा समजा एखाद्याच्या शोल्डर दुखत असेल तर शोल्डर वरती त्यांना गरम जाणवेल किंवा हेवीनेस जाणवेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा प्रत्येक ऑर्गनला स्कॅन करू शकता. ओके, स्टार्ट डुईंग. ओके. ओके, झालं. कोणाकोणाला जाणवलं? येस मॅम, म्हणजे कपाळच्या इथे गरम लागलं, कानाच्या इथे लागलं, प्लस खाली येताना घशाच्या इथे आणि हातांना पण थोडेसे इथं इथं जडत्व जाणवलं आणि थोडस गरम, म्हणजे अशी धुळूक असं कसं होतं शहारे वगैरे तसं टाईप मध्ये. आणि पोटाच्या इथे पण आल्यावर सेम तसं. ते बघा, जिथे जिथे आपल्याला इश्यू आहे तिकडे व्हायब्रेशन जास्त जाणवणार. नॉर्मल व्हायब्रेशन जाणवणारच कारण की ऑरा आहेच. पण जिकडे व्हायब्रेशन वाढले म्हणजे तिकडे काहीतरी जास्त प्रमाणात ऍक्टिव्हिटी चालू आहे किंवा निगेटिव्हिटी आहे. एखाद्याचा विचार खूप जास्त आहे, काहीतरी खूपच म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, काहीतरी चाललंय ना, जडत्व आलेलं आहे. मग तिकडे तुमचं व्हायब्रेशन वाढलेलं असणार आहे किंवा तिकडे तुम्हाला हेवीनेस जाणवेल किंवा खूप उबदारपणा किंवा अचानक गरम जाणवेल. तेवढाच बॉडीचा रिजन काय जाणवतो, गरम जाणवेल. ठीक आहे, याचा अर्थ स्वतःच सुद्धा आपण ऑरा स्कॅन करू शकतो. आणि त्याची इंटेन्सिटी कशी आहे कसं कळणार, जेवढं जास्त व्हायब्रेशन तेवढी इंटेन्सिटी जास्त आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीची. अशा पद्धतीने आपण स्कॅन करू शकतो. हे तर विदाउट, हे फक्त आपण असं स्कॅन करतोय जेणेकरून आपल्याला समजतंय की एनर्जी कशा पद्धतीने आहे, कशी जाणवते, आपल्याला काय वाटतं, त्यासाठी आपण हे केलेलं आहे. त्यानंतर उद्या तुमचा शक्तिपात असणार आहे लेवल 1चा, बॅच 1चा. तर तयारी काय करायची आहे, टायमिंग विल बी 6 AM. 6 वाजता डॉट शार्प 6 वाजता उपस्थित राहायचे. नाहीतर विचार करा, आता नॉर्मली आपण 5 मिनिटं लेट होतो, शक्तिपाताला पण लेट होऊन चालणार नाही. कारण काय असतं, एकदा शक्तिपात सुरू झाला आणि त्याच्यानंतर ऍडिशन झाले, एक एक लोक येत असेल, त्यांचा शक्तिपात होऊ शकत नाही. कारण की मध्येच सगळ्यांचं थांबून परत पहिल्यापासून सुरू नाही करता येत. ठीक आहे, त्यामुळे 6 वाजून 2-3 मिनिटं आय वेट, त्याच्यानंतर आपण नाही थांबू शकत. एकदा सुरू झाला की तो मध्ये खंडित नाही करतायत, कारण की तो ऊर्जांचा प्रभाव असतो, एक प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये ती बाकीच्यांची थांबवून परत पहिल्यापासून दुसऱ्यांची नाही आपल्याला करू शकत. ठीक आहे, त्यामुळे 6 तर डॉट 6ला उपस्थित राहणं गरजेचं आहे. म्हणून एकेका बॅचचा घेतोय, नाहीतर सगळ्यांचा एका साथ घेतला असता. पण असं कोणतरी होणारच आहे की मी लेट उठली, मला माहितीच नव्हतं, मी ऐकून पण मी विसरलो आणि असं तसं.
म्हणून 2 बॅचेसचा वेगवेगळा कंडक्ट केला जातो, जेणेकरून ह्या बॅचमध्ये कोणाचा राहिला तर सेकंड बॅचमध्ये करता येईल. पण सेकंड बॅचच्या भरोशावरती राहू नका. कळलं? सो 6:00 यायचं आहे. प्रिपरेशन काय? तर अंघोळ करून येता आलं, वेल अँड गुड. नाही तर मिनिमम फ्रेश होऊन तरी बसा, कारण की तो शक्तिपात आहे, नॉर्मल लेक्चर नाही आहे. शक्तिपातचा अर्थ काय आहे आपण बघितलंय. या ऊर्जांना आपल्यामध्ये आपण काय करतोय, तिथे इन्स्टॉल करतोय, आकर्षित करून त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये इन्स्टॉल केलं जातंय ती गोष्ट. त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण आहेत विच आय कॅन टेल यू, पण ही एनर्जी आपल्या शरीरामध्ये ऑरा वगैरे सगळ्यामध्ये ती इन्स्टॉल होणार आहे उद्या. त्यामुळे आपल्याला सुद्धा तिचं स्वागत करण्यासाठी थोडं नॉर्मल तरी, नाही तर आपलं काही काही लोक आहे बन्यांमध्ये त्या केस विस्कडली आहेत, मग तिकडे माझ्या समोर असं करू नका, कारण की मी त्या स्थितीत नसते तुम्हाला सांगायला की आता असं करा, कारण की ती एकदा ऊर्जा सुरू झाली तर आपण परत नॉर्मल खालच्या लेवल येऊन नाही सांगू शकत आहे. ओके, त्यामुळे मी आता आधीच सांगते की प्रॉपर तयार म्हणजे फ्रेश होऊन जरी बसलात तरी चालेल. कपडे काय उगल साड्या वगैरे घालून यायचं नाहीये. नॉर्मल कपडे जसे घालतो तसं नॉर्मल कपड्यांमध्ये प्रेझेंटेबल कसं राहू शकतो, कुर्ता घालून नॉर्मल घरातले घातले तरी चालेल, पण एकदमच असं घालून येऊ नका. शेवटी ती ऊर्जा आहे जिला आपण आपल्या पूर्ण लाईफ मध्ये घेत आहोत. ठीक आहे, सो बी प्रेझेंटेबल मध्ये. 6:00 राहायचं आहे. थोडं अर्धा ग्लास 1 ग्लास पाणी पिऊन घ्या. 2-3च गोष्टी आहेत. पहिला आहे शार्प त्या वेळेला येणं. दुसरं आहे फ्रेश होऊन बसा. नॉर्मल कपडे घालायचे. काही उद्या काय असं मी सांगत नाही की एकदम नटून थटून या, पण नॉर्मल. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉर्ड्स लावू नका. त्याचा पण माझा आवाज वगैरे काय ऐकू येणार नाहीये. कॉर्ड्स लावू नका. कारण की तिथे कोणत्याही एनर्जीचा आपल्याला व्यत्यय मध्ये येता कामा नये. कारण की ते सरळ तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. चौथं काय होतं, कॉर्ड्स वगैरे लावायचं नाही. जमिनीवर बसत असाल तर खाली काहीतरी आसन म्हणजे कोणतंही चालेल, चटई चालेल, चादर चालेल, जे काही आसन आहे आपल्याला खाली अंतरायचंय आणि त्याच्यावर बसायचं आहे. ज्यांना मांडी घालून शक्य नसेल ते सोफ्यावर किंवा चेअरवर बसले चालणार आहेत. आणि चेअरवर किंवा सोफ्यावर वगैरे बसणार असेल तरी पायाखाली काहीतरी आसन घ्या. पाय डायरेक्ट जमिनीला टेकवू नका. प्रिकॉशन एवढंच घ्यायचंय की आपलं डायरेक्ट जमिनीला हे करायचं नाहीये, आपल्याला काहीतरी आसन घेऊन बसायचं. ओके, कॉर्ड्स लावायचे नाहीये. आजूबाजूला कोणतीही व्यक्ती चालणार नाही. ठीक आहे, कारण काय होणार, इथून शक्तिपात दिला जाणार तुम्हाला आणि मध्ये जर दुसरी व्यक्ती आली तर तिकडे ते डायव्हर्ट होणार. त्यामुळे दुसरं कोणीही तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूला असता कामा नये. खास करून एखादा पेट येतो जातोय, त्याच्यानंतर लहान मुलं उठलीये, लहान मुलं असेल कोणाच्या घरी तर थोड्या वेळ त्याच्या वडिलांकडे, आईकडे किंवा आजी आजोबांकडे 5-10 मिनिटं घ्यायला सांगायचं. ठीक आहे, एवढेच प्रिकॉशन आहे. याच्या व्यतिरिक्त काय एक्स्ट्रॉर्डिनरी इथे काय आपल्याला करायचं तयारी नाहीये. हे लावा ते लावा. दिवा, देवाजवळ दिवा लावला चालणार आहे. कारण की चांगले राहील की देवाची पण जागृती तिकडे करतोय आणि आपली सुद्धा करतोय. त्यामुळे देवाला दिवा लावून बसलात उत्तम राहणार आहे. देवाला दिवा लावायचा पटकन 2-3 मिनिटाचे काम आहेत. पाणी पिऊन घ्यायचे, फ्रेश व्हायचे आणि बसायचे बस. बाकी याच्यामध्ये दुसरं काही प्रिपरेशन नसणार आहे. चालेल. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला दिसणं गरजेचं आहे. बाकी एक वेळ आंघोळ बिंगोळ कपडे काही घातले तरी चालेल, पण मला दिसा. कारण काय, तुम्हाला पर्सनली ओळखते मी, इथून तिकडे एनर्जी पोचवायची असेल तर नाही ना, मला दिसायला तरी पाहिजेत. आणि नावाने जॉईन व्हा. मोटोरोलाला कसं आपण हे करणार, मोटोरोलाच्या नावाने शक्तिपात, म्हणून स्वतःचं पूर्ण नावाने नाव आणि सरनेम. ओके, कारण की एकाच रुपाली असेल तर अशा 4 रुपाली. आता रुपाली कोणत्या रुपालीकडे जायचं, तर मग कोणतं पाहिजे तुम्हाला पुढे तुमचं सरनेम सुद्धा पाहिजे, काय की प्रत्येकाचं लोकेशन वगैरे मला माहित नसतं, तर ऍटलिस्ट माझ्या समोर पाहिजे आणि तुमचं नाव पूर्ण माहित असणं गरजेचं असतं. ठीक आहे, त्यामुळे ज्यांची आता अशी नावं आहेत आणि उद्या येणार आहात तर तुमचं नाव चेंज करून घ्या. चालेल, इथपर्यंत कळलं. आता काही डाऊट आहे कोणाला ऑराचा वगैरे इकडे? काही नाहीये. ओके देन, व्हेरी गुड. थांबूया आता आपण. सो उद्या एक्झॅक्टली 6:00 यायचं आहे सगळ्यांनी. सकाळी, संध्याकाळी नाही, नाहीतर असे मेसेज येतात सकाळी यायचं की संध्याकाळी यायचं. संध्याकाळी नाही, सकाळी 6:00. आणि तुमच्यासाठी सकाळचा जो शक्तिपाताची लिंक आहे ती रात्री सेंड होणार बॅच 2 झाल्यावरती. नाहीतर बॅच 2च्या आधी सेंड केली तर सगळेजण त्या लिंकला जॉईन होणार. म्हणून बॅच 2 संपल्यावर ती
तुमच्या शक्तिपाताची सकाळची लिंक रात्री थोडीशी उशिरा येईल 10:30-11 वाजता. चालेल. थँक्यू सो मच. प्रमिता बोला. हॅलो. हा हा बोला. मॅम, मला ना आजचं टॉपिक आहे ना, मी माझ्या पर्सनल रिझन मुळे जॉईन नाही करू शकले. तर आजचं मला टॉपिक काहीच कळालं नाही. मी लेट जॉईनिंग केलं आता 5-10 मिनिटापूर्वी. ओके ओके चालेल. तर मग मी संध्याकाळी पण हाच टॉपिक असेल तर मग रातची मीटिंग जॉईन करते किंवा मला रेकॉर्डिंग द्याल का? संध्याकाळी पण सेम टॉपिक राहणार आहे. उद्यापासून फक्त टॉपिक चेंज होतील तुमचे आणि ह्यांचे, कारण की तुमचा उद्या हे असणार आहे काय शक्तिपात, त्यामुळे तुमचं ऍक्टिव्हेशन उद्या घ्यावं लागेल नॉर्मल बॅचला. आजपर्यंत टॉपिक सेम आहे. सो संध्याकाळच्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता, काही हरकत ओके ओके, थँक्यू मॅम. नाही. ओके ठीक आहे. थांबूया आता आपण. येस. येस बाय.